विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्रोफेसर तुषार दाते. मंगलमूर्ती क्लास या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर पहा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 स्टँडर्ड 9th या बुकमधील फर्स्ट जो चॅप्टर आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, तर त्यामधील टॉपिक आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. टॉपिक आहे इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. तर पहा ग्राफिकल मेथडचा यूज करून आपण जे काही इक्वेशन्स ऑफ मोशन आहेत तर हे कशा पद्धतीने डिराईव्ह करणार आहे हे आपल्याला टॉपिक मध्ये पाहायचंय. तर पहा सुरुवात करूया आपण. न्यूटन स्टडीड मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अँड गेव ए सेट ऑफ 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. तर पहा न्यूटन हा जो सायंटिस्ट होता त्याने काय केलं, एक मोशन मध्ये असणारा ऑब्जेक्ट घेतला आणि त्या ऑब्जेक्टचा स्टडी केला, अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्याने त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली. त्याने त्या ऑब्जेक्टचं जे काही डिस्प्लेसमेंट आहे ते कॅल्क्युलेट केलं. त्याच्यानंतर जो काही टोटल टाइम लागलेला आहे तो टाइम त्याने त्या ठिकाणी नोट डाऊन केला. त्याचं ऍक्सलरेशन कॅल्क्युलेट केलं आणि त्याच्यावरून त्याने या ऑब्जेक्टच्या मोशनवरती 3 इक्वेशनचा संच त्याने त्या ठिकाणी मांडलेला आहे. आता हे जे इक्वेशन्स आहेत तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या टर्म्स आहेत पहा. These relates the displacement, velocity, acceleration and time of an object moving along a straight line. तर हे जे इक्वेशन्स होते तर या इक्वेशन्स मध्ये ज्या टर्म्स आहेत तर त्या एकमेकांशी रिलेटेड आहेत. तर मग कोणत्या कोणत्या टर्म्स आहेत त्याच्यामध्ये, तर पहा डिस्प्लेसमेंट ही टर्म आहे, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी ही टर्म आहे, त्याच्यानंतर ऍक्सलरेशन ही टर्म आहे आणि टाइम ही टर्म आहे. तर ह्या ज्या 4 टर्म्स आहेत तर ते एकमेकांशी रिलेटेड आहेत. तर पहा नेक्स्ट पुढे काय दिलेलं आहे. Suppose an object is in motion along a straight line with initial velocity u. तर पहा एक ऑब्जेक्ट कन्सिडर करा जो ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल. जर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी जर u असेल, पुढे दिलंय इट अटेन्स ए फायनल व्हेलॉसिटी v इन टाइम t. तर पहा तो जो ऑब्जेक्ट आहे तर एक ठराविक टाइम t नंतर त्याची जी काही फायनल व्हेलॉसिटी आहे ती v मिळते. ड्यू टू ऍक्सलरेशन a इट्स डिस्प्लेसमेंट इज s. तर पहा एक ठराविक ऍक्सलरेशन a मुळे टाइम t नंतर त्या ऑब्जेक्टचं जे काही डिस्प्लेसमेंट आहे ते आपल्याला मिळतंय s. The three equations of motion can be written as. तर ते जे काही 3 इक्वेशन्स आहेत मोशनचे तर ते आपण कशा पद्धतीने लिहू शकतो. तर पहा फर्स्ट इक्वेशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन v इज इक्वल टू u प्लस at. हे आहे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. तर याच्यामध्ये आपल्याला कोणत्या दोन टर्म्स मधलं रिलेशन मिळते, तर व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं रिलेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यानंतर सेकंड जे काही इक्वेशन ऑफ मोशन आहे, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. तर हे जे काही सेकंड इक्वेशन आहे तर याच्यामध्ये कोणत्या दोन टर्म मधलं रिलेशन आपल्याला पाहायला भेटतंय, तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट अँड टाइम हे जे काही दोन टर्म्स आहेत तर या दोन टर्म्स मधलं रिलेशन आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर थर्ड जे इक्वेशन आहे, थर्ड इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ as. तर हे आहे थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. या इक्वेशन मध्ये आपल्याला व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट या दोन टर्म मधलं जे काही रिलेशन आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते. तर पहा वरती मी बॉक्स केलेले जे 3 इक्वेशन्स आहेत तर ते 3 इक्वेशन्स आपल्याला ग्राफिकल मेथडने ऑब्टेन करायचे, डिराईव्ह करायचे. तर पहा आपण एक एक जे काही इक्वेशन आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करू. लेट अस ट्राय टू ऑब्टेन these इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड. तर ग्राफिकल मेथडने आपण हे इक्वेशन्स ऑब्टेन करण्याचा प्रयत्न करू. तर पहा पुढे काय दिलंय, इक्वेशन डिस्क्राइबिंग दी रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. तर सुरुवातीला आपण काय करणार आहे, तर जे काही व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं रिलेशन दाखवणारे इक्वेशन आहे म्हणजेच त्याला आपण फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन म्हणतो. तर ते आपण सुरुवातीला ऑब्टेन करू. तर पहा काय दिलंय, फिगर 1.9 शोज द चेंज इन व्हेलॉसिटी विथ टाइम ऑफ ए युनिफॉर्मली ऍक्सलरेटेड ऑब्जेक्ट. तर आपल्याला खाली एक ग्राफ दिलेला आहे. तर त्या ग्राफ मध्ये काय दिले पाहू. तर पहा हा जो ग्राफ आहे तर त्या ग्राफ मध्ये आपल्याला दोन ऍक्सिस दिसत आहेत. तर आपल्याला माहिती दोन ऍक्सिस असतात, त्याच्यामध्ये एक एक्स ऍक्सिस आणि एक वाय ऍक्सिस असतो. तर जो एक्स ऍक्सिस आहे तो हॉरिझॉन्टल असतो आणि जो वाय ऍक्सिस आहे तो व्हर्टिकल असतो. तर पहा आपण या दोन ऍक्सिस वरती आपल्या ज्या काही दोन टर्म्स आहेत चेंज इन व्हेलॉसिटी आणि टाइम, तर आपण एक एक ऍक्सिस वरती त्या
क्वांटिटी लिहू. पहा, एक्स ऍक्सिस वर आपण टाइम लिहू आणि वाय ऍक्सिस वरती व्हेलॉसिटी लिहू. तर मग आता ही जी काही व्हेलॉसिटी आहे ही टाइम चेंज झाल्यानंतर कशा पद्धतीने चेंज होती हे आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचंय. तर पहा पुढे काय दिलंय, the object start from the point D in the graph with velocity u. Its velocity keeps increasing and after time t it reaches the point B on the graph. तर पहा या ठिकाणी जो काही ऑब्जेक्ट आहे तर तो ऑब्जेक्ट कोणत्या पॉइंट पासून स्टार्ट झालाय, तर डी या पॉइंट पासून तो काय झालेला आहे, स्टार्ट झालेला आहे. मग डी या पॉइंट पासून स्टार्ट झाला याचा अर्थ त्याची जी काही इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती काहीतरी इनिशियल व्हेलॉसिटी त्या ऑब्जेक्टला आहे. जर त्या ऑब्जेक्टला इनिशियल व्हेलॉसिटी जर नसती, झिरो जर इनिशियल व्हेलॉसिटी असती, तर आपल्याला हा जो काही ग्राफ आहे तर हा ग्राफ आपल्याला कशा पद्धतीने मिळाला असता, तर हा ग्राफ आपल्याला ओरिजिन मधून मिळाला असता. पहा अशा पद्धतीने, म्हणजे ही जी काही लाईन आहे ही ओरिजिन मधून मिळाली असती. म्हणजे टाइम टी इज इक्वल टू झिरोला आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी जर झिरो असती तर अशा पद्धतीचा ग्राफ मिळाला असता. परंतु या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी आहे, डी या पॉइंट मधून तो ऑब्जेक्ट स्टार्ट होतो याचा अर्थ त्याला काहीतरी इनिशियल व्हेलॉसिटी आहे. आणि जसजशी आपण व्हेलॉसिटी इन्क्रीज करत जाणार आहे किंवा जसजसा टाइम इन्क्रीज होणार आहे तसतशी व्हेलॉसिटी पण त्याची काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. आणि आपण बी या पॉइंटला ऑब्जेक्ट गेल्यानंतर त्याचा जो काही टाइम आहे तो एक्स ऍक्सिस वर आपण या ठिकाणी पाहू शकतो की किती टाइम त्याने घेतलेला आहे. आणि जो काही बी पॉइंट पासून जर तुम्ही वाय ऍक्सिस वर गेले तर त्याची जी काही फायनल व्हेलॉसिटी आहे ती सी या पॉइंटला आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग पहा पुढे काय दिलेलं आहे, the initial velocity of object is equal to u is equal to od. तर पहा या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी, आता प्रत्येक जे काही डिस्टन्स आहे ग्राफवरचं हे आपण ओरिजिन पासून कॅल्क्युलेट करत असतो, मोजत असतो. तर मग इनिशियल व्हेलॉसिटी आपला जो काही ऑब्जेक्ट आहे तो इनिशियली डी या पॉइंटला आहे, म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे, ओडी ही इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे. म्हणजेच आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट यू इज इक्वल टू ओडी मिळणार आहे. त्यानंतर द फायनल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, आता फायनली तो जो ऑब्जेक्ट आहे तो बी या पॉइंटला गेला, तर बी पासून जर तुम्ही लेफ्ट साइडला वाय ऍक्सिस वरती जर आले तर सी या पॉइंटला त्याची फायनल व्हेलॉसिटी असणार आहे. मग फायनल व्हेलॉसिटी फी इज इक्वल टू जे काही ओरिजिन पासून डिस्टन्स असणार आहे ती त्याची व्हॅल्यू फायनल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू असणार आहे. मग ती किती असेल तर ओ सी ही त्याची फायनल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू असणार आहे. त्याच्यानंतर टाइम टी इज इक्वल टू, आता बी पासून जर तुम्ही एक्स ऍक्सिस वर गेले बरोबर परपेंडिक्युलर टाकला तर ई या पॉइंटला तुम्हाला फायनल टाइम मिळतोय. तर तो टाइम किती असणार आहे, तर ओरिजिन पासूनचं त्याचं डिस्टन्स म्हणजे ओई हे जे काही डिस्टन्स आहे ते टाइम टी साठी आपण ती व्हॅल्यू इथं यूज करणार आहे. आता तुम्हाला ऍक्सेलरेशनचा जो काही फॉर्म्युला आहे तो ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, तर चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मग चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच काय, तर दोन व्हेलॉसिटी मधला फरक. मग दोन व्हेलॉसिटी कोणत्या आहे आपल्याकडे, एक आहे फायनल व्हेलॉसिटी आणि दुसरी आहे इनिशियल व्हेलॉसिटी. तर त्याच्यामधला जो काही डिफरन्स आहे त्याला आपण म्हणणार चेंज इन व्हेलॉसिटी. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू आपल्याला काय मिळते, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आता वरती आपण जे काही त्याचे डिस्टन्स आहेत किंवा व्हॅल्यू आहेत ते आपण वरती लिहिलेल्या आहेत. मग ते व्हॅल्यू आपण त्याच्या फायनल व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी आणि टाइमच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करू. तर बघा फायनल व्हेलॉसिटी आपल्याला या ठिकाणी ओसी मिळते म्हणून आपण ओसी पुट केला, मायनस इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे तर ओडी आहे तो आपण या ठिकाणी पुट केला आणि टाइम टी या ठिकाणी पुट केला. म्हणजे तर पहा जे काय ऍक्सेलरेशन आहे ते ऍक्सेलरेशन आपल्याला काय मिळालं, ए इज इक्वल टू ओसी मायनस ओडी अपॉन टी. तर या ठिकाणी आपण काय करू, हा जो काही टी आहे तो टी आपण लेफ्ट साइडला शिफ्ट करू, म्हणजे तो ए ला काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ए टी मिळाला. आणि ओसी मायनस ओडी, आता ओसी मायनस ओडी हे जे काही डिस्टन्स आहे हे जर तुम्ही ग्राफ मध्ये जर बघितलं तर ओसी हे जे डिस्टन्स आहे तर ते पहा या पॉइंट पासून तर इथपर्यंत हे जे काय आहे हे ओसी हे डिस्टन्स आहे. आणि त्याच्यातून आपल्याला ओडी हे डिस्टन्स काय करायचंय, मायनस करायचं. तर पहा ओडी डिस्टन्स कोणतं आहे, तर या ठिकाणी हे ओडी हे डिस्टन्स आहे हे आपल्याला ओसी मधून सबट्रॅक्ट करायचे, म्हणजे उरलं किती, फक्त एवढं डिस्टन्स. तर ते जे डिस्टन्स आहे तर ते कोणतं डिस्टन्स आहे पहा त्या ठिकाणी, तर हे जे डिस्टन्स आहे हे त्याचा आन्सर येणार आहे. म्हणजेच ओसी मायनस ओडी आपल्याला काय मिळणार आहे, सीडी मिळणार आहे. तर या ठिकाणी सीडी इज इक्वल टू आपल्याला काय मिळते, एटी. ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया.
हे जे काही इक्वेशन मिळाले याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता पुढे पहा आपल्याला काही कन्स्ट्रक्शन करायचंय. तर ड्रॉ ए लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस पासिंग थ्रू बी. तर या ठिकाणी हा जो काही पॉइंट आहे बी, तर या पॉइंट बी मधून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आणि ही जी लाईन ही काय वाय ऍक्सिसला पॅरलल पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण ही लाईन ड्रॉ केलेली आहे आणि आपल्याला ही लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल मिळालेली आहे. पुढे काय दिलंय, धिस विल क्रॉस दी एक्स ऍक्सिस इन ई. तर पहा ही जी लाईन आहे ही एक्स ऍक्सिसला कोणत्या पॉइंट मध्ये क्रॉस करते, तर या ई पॉइंट मध्ये क्रॉस करते. ड्रॉ ए लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस पासिंग थ्रू डी. तर या डी पॉइंट मधून जाणारी आणि एक्स ऍक्सिसला पॅरलल असणारी आपण ही एक लाईन ड्रॉ केली. धिस विल क्रॉस दी लाईन बी ऍट ए. तर ही जी लाईन आहे ही बीई या लाईनला ए या पॉइंट मध्ये क्रॉस करते. ठीक आहे, हे कन्स्ट्रक्शन आपण करून घेतले. त्याच्यावरून आपल्याला पुढं इक्वेशन्स लिहायचेत. तर पहा या ठिकाणी फ्रॉम दी ग्राफ. आता ग्राफ वरून आपल्याला काय लिहायचं पहा, बीई इज इक्वल टू ए बी प्लस एई. तर पहा बीई तुम्हाला ग्राफ मध्ये बीई म्हणजे हे पहा इथपासून तर ही जी काही लाईन आहे बीई, तर पहा ही जी लाईन आहे बीई इज इक्वल टू, तुम्ही याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे. दोन पार्ट कोणते, तर पहा हे दोन पार्ट ए बी प्लस सेकंड पार्ट कोणता आहे ए बी प्लस हा एई. तर पहा हे दोन पार्ट आहेत. तर आपण बीई इज इक्वल टू काय लिहिलं, ए बी प्लस एई. आता बीई तर पहा ग्राफ मध्ये बीई हे जे डिस्टन्स आहे कशाची इक्वल आहे, तर इकडे तुम्ही जर ओसी हे जे डिस्टन्स बघितलं ओ पासून सी पर्यंत, तर हे बीई इतकं डिस्टन्स आपल्याला मिळतंय. आणि ओसी ही कशाची व्हॅल्यू आहे, तर ओसी ही फायनल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आहे. वर आपण या ठिकाणी लिहिलंय फी इज इक्वल टू ओसी. तर या ठिकाणी आपण बीई इज इक्वल टू ओसी इज इक्वल टू फी लिहू शकतो. त्याच्यानंतर ए बी, ए पासून बी पर्यंत हे जे डिस्टन्स आहे ते कशाचे इक्वल आहे, तर सीडी या डिस्टन्सच्या इक्वल आहे. सीडी म्हणजेच काय आहे, या इक्वेशन 1 मध्ये पहा सीडी म्हणजेच काय आहे 80, ते आपण त्या ठिकाणी लिहू. त्याच्यानंतर एई, एई म्हणजे हे डिस्टन्स, तर हे काय आहे इज इक्वल टू ओडी. म्हणजे फी इज इक्वल टू सीडी प्लस ओडी आपण लिहिलं. तर सीडी प्लस ओडी कसं लिहिलं, तर ए बी इज इक्वल टू सीडी आहे आणि ए इज इक्वल टू ओडी आहे. हे ग्राफचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला लक्षात येतंय. मग आता सीडी म्हणजे काय आहे, तर इक्वेशन 1 वरून आपण सीडी इज इक्वल टू 80 लिहून घेतलं. आणि त्या ठिकाणी ओडी म्हणजे काय आहे, तर ओडी या ठिकाणी पहा ओडी इज इक्वल टू यू आहे. तर ओडी इज इक्वल टू आपण यू या ठिकाणी लिहून घेतलेले. त्याच्यानंतर पहा आता नेक्स्ट पुढं फी इज इक्वल टू 80 प्लस यू हे इक्वेशन आपल्याला मिळालं. हे आपण सिंपल फॉर्म मध्ये लिहून घेतलं. यू सुरुवातीला लिहिला 80 नंतर लिहिलाय. तर पहा या ठिकाणी आपल्याला जे काही इक्वेशन मिळाले आपण हे इक्वेशनला म्हणणार आहे न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. आणि हे जे काही इक्वेशन आहे तर हे इक्वेशन आपल्याला व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं रिलेशन दाखवते. तर हे झालं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. सेम अशाच पद्धतीने ग्राफचा यूज करून आपल्याला जे काही न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे ते या ठिकाणी डिराईव्ह करायचंय. तर पाहूया आपण आता सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि टाइम ह्या क्वांटिटी मधलं रिलेशन डिस्क्राइब करणारं जे काही इक्वेशन आहे ज्याला आपण न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन म्हणतो, तर ते आपण या ठिकाणी बघणार आहे. Let us suppose that an object in uniform acceleration a and it has covered the distance s within time t. तर पहा जो काही ऑब्जेक्ट आहे जर एखाद्या ऑब्जेक्टचं ऍक्सलरेशन युनिफॉर्म ऍक्सलरेशन असेल आणि तो ऑब्जेक्ट टी इतक्या टाइम मध्ये s इतकं डिस्टन्स जर कव्हर करत असेल, तर पहा त्याचा ग्राफ जर आपण ड्रॉ केला फ्रॉम द ग्राफ इन फिगर 1.9 the distance covered by the object during time t is given by the area of quadrangle DOEB. तर बघा आपण जर एखाद्या ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटी वर्सेस टाइम जर ग्राफ ड्रॉ केला तर तो आपल्याला जो काही ग्राफ मिळतो जी काही स्ट्रेट लाईन मिळते, तर त्या स्ट्रेट लाईनच्या अंडर म्हणजे स्ट्रेट लाईनच्या खाली एक्स ऍक्सिस पर्यंत जो काही एरिया आपल्याला मिळतो तो एरिया जर आपण कॅल्क्युलेट केला तर त्या ऑब्जेक्टने कव्हर केलेलं जे काही डिस्टन्स आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं. मग आपल्याला जो काही क्वाड्रँगल मिळालेला DOEB, तर पहा या ठिकाणी हा जो काही ग्राफ आहे या ग्राफ मध्ये हा जो काही
क्वाड्रँगल आहे कोणता DOEB. तर हा जो क्वाड्रँगल आहे तर ह्या क्वाड्रँगलचा टोटल जो काही एरिया आहे हा जर आपण कॅल्क्युलेट केला तर आपल्याला त्या ऑब्जेक्टने कव्हर केलेलं डिस्टन्स मिळतंय. तर मग हा एरिया आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो तर पहा या ग्राफमध्ये आपल्याला जो काही क्वाड्रँगल DOEB होता तर मी त्याला दोन पार्टमध्ये डिवाइड केलंय. तर फर्स्ट पार्ट आहे DOEA. तर हा तुम्हाला रेक्टँगल दिसतोय जो मी पिवळ्या शेडने या ठिकाणी त्याला शेड केलेलं आहे. तर त्याच्यानंतर सेकंड जो पार्ट आहे तो ट्रायंग्युलर पार्ट मिळतोय आपल्याला, ट्रायंगल मिळतोय जो मी ब्ल्यू कलरने शेड केलेला आहे. तर आपण सेपरेट त्याचे एरिया जर फाइंड आउट केले आणि त्यांची जर ऍडिशन केली तर आपल्याला हा जो काही टोटल क्वाड्रँगल आहे या टोटल क्वाड्रँगलचा जो काही एरिया आहे तो मिळणार आहे. आणि तो एरिया म्हणजेच काय असतो तर त्या ऑब्जेक्टने कव्हर केलेलं डिस्टन्स. तर पाहू आपण हा जो काही रेक्टँगल आहे तर या रेक्टँगलचा एरिया म्हणजे काय असणार आहे त्याची ब्रेडथ इंटू लेंथ. मग त्याचा एरिया काय येणार आहे AE इंटू OE. आणि हा जो काही ट्रायंगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर या राईट अँगल ट्रायंगलचा एरिया आपल्याला त्याच्या फॉर्म्युल्यावरून काढता येईल 1/2 बेस इंटू हाईट. तर या ठिकाणी 1/2 इंटू त्याचा जो काही बेस आहे तर AB हा बेस आपण कन्सिडर केला तर त्याची हाईट काय असणार आहे AD ही हाईट असणार आहे. तर हे फॉर्म्युला यूज करून आपण त्या ठिकाणी जो काही एरिया आहे क्वाड्रँगलचा तो फाइंड आउट करू शकतो. तर पहा मग या ठिकाणी S इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. मग आता DOEB चं जे काही एरिया आहे तो आपण दोन पार्ट मध्ये कॅल्क्युलेट केला. एरिया ऑफ रेक्टँगल DOEA अँड प्लस एरिया ऑफ ट्रायंगल DAB. मग आता रेक्टँगलचा जो एरिया आहे तर तो रेक्टँगलचा एरिया काय असणार आहे AE इंटू OE म्हणजे त्याची ब्रेडथ इंटू लेंथ प्लस 1/2 ट्रायंगलचा एरिया काय 1/2 बेस इंटू हाईट. तर त्या ठिकाणी बेस AB आहे आणि हाईट DA आहे. मग आता आपण काय करू त्या ठिकाणी आपल्याला हे जे काही डिस्टन्स आहे ग्राफ मधले डिस्टन्स मिळतात परंतु ते डिस्टन्स आपल्याला काय शो करतात हे आपल्याला माहिती पाहिजे. जर तुम्ही ग्राफ मध्ये बघितलं तर AE म्हणजे काय U आहे. आता AE म्हणजे U कसा आहे तर पहा या ठिकाणी AE हे जे काही डिस्टन्स आहे तर हे कशाचे इक्वल आहे तर OD चे इक्वल आहे. आणि OD म्हणजेच काय आपली इनिशियल व्हेलॉसिटी U आहे. म्हणजेच आपल्याला AE इज इक्वल टू U मिळतं. तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे डिस्टन्स पण ग्राफ वरून काढता येतात. OE इज इक्वल टू आपल्याला T मिळतंय. त्याच्यानंतर OE आणि म्हणजे याचा रेफरन्स दिलेला आहे पहा या ठिकाणी. त्याच्यानंतर AB इज इक्वल टू आपल्याला AB इज इक्वल टू CD मिळतंय ग्राफ वरून आणि CD इज इक्वल टू AT हे आपल्याला इक्वेशन नंबर या ठिकाणी 1 मध्ये मिळालेलं आहे. हे पहा या ठिकाणी CD इज इक्वल टू AT म्हणून आपण या ठिकाणी AB इज इक्वल टू AT पुट केलाय. आता आपण काय करू हे जे काही डिस्टन्स होते त्याचे जे काही ॲब्रिव्हिएशन्स म्हणजे त्यांचे जे काही व्हॅल्यू आहेत ते आपण पुट करू. तर पहा S इज इक्वल टू U इंटू T. AE इज इक्वल टू U आहे, OE इज इक्वल टू T आहे म्हणून इथं S इज इक्वल टू U इंटू T मिळाला प्लस 1/2 AB ची व्हॅल्यू AT आहे आणि DA ची व्हॅल्यू काय आहे T आहे. तर ते आपण या इक्वेशन मध्ये ह्या इक्वेशन मध्ये त्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला हे नवीन इक्वेशन मिळालं. आणि आपण या ठिकाणी जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन पाहायला मिळते. मग न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला काय मिळाले तर न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला मिळाले S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. तर हे झालं न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. आता हे जे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे हे कशा कशामधलं रिलेशन दाखवतं तर डिस्प्लेसमेंट अँड टाइम मधलं रिलेशन आपल्याला दाखवते. याच्यानंतरच्या टॉपिक मध्ये आपल्याला पाहिजे इक्वेशन डिस्क्रायबिंग दी रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. तर त्यालाच आपण थर्ड इक्वेशन ऑफ मोशन असं पण म्हणतोय. तर पहा वी हॅव सीन दॅट फ्रॉम द ग्राफ इन फिगर 1.9 we can determine the distance covered by the object in time t from the area of quadrangle DOEB. DOEB is a trapezium, so we can use the formula for its area. तर पहा आपण याच्या आधीच्या पार्ट मध्ये जो काही क्वाड्रँगल DOEB होता त्याचा एरिया आपण फाइंड आउट केला. त्या ठिकाणी एरिया फाइंड आउट करताना आपण काय केलं त्या क्वाड्रँगलचे दोन पार्ट केले, एक रेक्टँगल आणि एक ट्रायंगल. आणि आपण सेपरेट रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट केला आणि ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट केला आणि दोघांच्या एरियाची ऍडिशन केली आणि न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आपण डिराईव्ह केलं. परंतु या ठिकाणी आपल्याला काय करायचंय जो क्वाड्रँगल DOEB आहे त्याचा शेप जर तुम्ही बघितला तर तो ट्रॅपेझियमचा शेप आहे. म्हणजे DOEB काय आहे त्या ठिकाणी
ट्रॅपेझियम आहे. मग आपण डायरेक्ट ट्रॅपेझियमच्या एरियाचा जर फॉर्म्युला यूज केला तर आपल्याला या ठिकाणी जे काही टोटल डिस्टन्स आहे, टोटल जे काही डिस्प्लेसमेंट कव्हर केलेलं आहे त्या ऑब्जेक्टने, तर ते आपल्याला मिळणार आहे. मग या ठिकाणी S इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपेझियम DOEB. तर एरिया ऑफ ट्रॅपेझियम DOEB त्याचा जो काही एरियाचा फॉर्म्युला आहे, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर 1/2 इंटू सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इंटू डिस्टन्स बिटवीन दी पॅरलल साइड्स. तर पहा आपल्याला त्या ठिकाणी दोन क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन करायचंय. फर्स्ट आहे सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स, म्हणजे त्या ट्रॅपेझियमच्या ज्या पॅरलल साइड्स आहेत त्याची सम करायची आहे आणि त्या पॅरलल साइड्स मधलं जे काही डिस्टन्स आहे तर त्या डिस्टन्सने त्याला मल्टिप्लाय करायचंय. तर मग बघूया आपण त्या ग्राफ मध्ये पॅरलल साइड्स कोणत्या आहेत. तर पहा या ठिकाणी जो काही ट्रॅपेझियम आहे, तर ट्रॅपेझियम कोणता आहे, तर पहा या ठिकाणी ट्रॅपेझियमची ही एक पॅरलल साइड आहे. त्याच्यानंतर त्या ट्रॅपेझियमची सेकंड जी काही पॅरलल साइड आहे ती ही पॅरलल साइड आहे. बरोबर. तर आपल्याला काय करायचं, ह्या दोन पॅरलल साइडच्या लेंथची सम करायची, म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला OD प्लस BE करायचंय आणि हे पहा OD प्लस BE आणि त्या समला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, तर त्यांच्यामध्ये जे काही परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्या परपेंडिक्युलर डिस्टन्सने आपल्याला त्याला मल्टिप्लाय करायचंय. तर मग त्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे, OE हे त्यांच्यामधलं डिस्टन्स आहे, तर त्याने आपल्याला त्याला मल्टिप्लाय करायचंय. तर ठीक आहे, आपण आपल्या इक्वेशन कडे जाऊ पुन्हा. तर या ठिकाणी S इज इक्वल टू 1/2 सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड. आता पॅरलल साइड कोणत्या होत्या आपण बघितलं, OD आणि BE ह्या पॅरलल साइड होते, त्यांची सम केली. हे पहा तुम्हाला या ठिकाणी ग्राफ दिसत नाही, परंतु तुम्ही तुमचं बुक जर उघडून पाहिलं, तुमच्याजवळ जर बुक असेल तर त्याच्यामध्ये तो ग्राफ समोर ठेवून पहा, तर त्या ठिकाणी पॅरलल साइड्स कोणत्या आहेत, OD प्लस BE ह्या पॅरलल साइड्स आहेत, त्यांची आपण या ठिकाणी सम केलेली आहे इनटू त्या दोन पॅरलल साइड मधलं जे काही डिस्टन्स आहे तर ते OE ने आपण त्या ठिकाणी डिनोट केलेलं आहे. तर OE हे त्या दोन पॅरलल साइड मधलं डिस्टन्स आहे. आता आपल्याला माहिती आहे OD म्हणजे काय आहे, तर इनिशियल व्हेलॉसिटी U आहे. त्याच्यानंतर BE हे डिस्टन्स काय आहे, तर जी काही फायनल व्हेलॉसिटी आहे तर तिच्यासाठी आपण BE हे डिस्टन्स यूज केलेलं आहे आणि OE काय आहे, तर टाइम जो काय आहे टोटल त्याच्यासाठीचं जे काही टोटल डिस्टन्स आहे ते OE ने आपण दाखवलेलं आहे ग्राफ मध्ये. तर पहा मग आपण OD इज इक्वल टू U, BE इज इक्वल टू V आणि OE इज इक्वल टू जर T पुट केलं ह्या इक्वेशन मध्ये, तर आपल्याला जे काही इक्वेशन मिळतंय तर ते काय मिळतंय, S इज इक्वल टू 1/2 इंटू U प्लस V इंटू T. तर त्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया. तर पहा हे इक्वेशन आपल्याला सेकंड मिळालं. आता हे जे काही सेकंड इक्वेशन आहे याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, A इज इक्वल टू V मायनस U अपॉन T. तर आता हा जो ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे याच्यावरून आपण काय करू, तर हा जो T आहे या T साठी आपण हे इक्वेशन तयार करू. हा T आपण लेफ्ट साइडला शिफ्ट करू आणि हा जो A लेफ्ट साइडला होता तो राईट साइडला घेऊ. तर हा A इकडे डिनॉमिनेटरला जाईल, हा जो काही T डिनॉमिनेटरला होता तो इकडे गेल्यानंतर न्यूमरेटरला जाईल. म्हणजे आपल्याला T इज इक्वल टू काय मिळतंय, तर T इज इक्वल टू आपल्याला हे पहा या ठिकाणी T इज इक्वल टू आपल्याला हे इक्वेशन मिळते, T इज इक्वल टू V मायनस U अपॉन A. आणि आपल्याला सेकंड इक्वेशन काय मिळालं होतं, सेकंड इक्वेशन आपल्याला मिळालं होतं S इज इक्वल टू 1/2 इंटू U प्लस V इंटू T. आता या ठिकाणी आपल्याला जे काही T चं इक्वेशन मिळाले, T ची व्हॅल्यू मिळाली, तर ह्या सेकंड इक्वेशन मध्ये आपण हा जो T आहे हा T जर या व्हॅल्यूने रिप्लेस केला तर आपल्याला S ची व्हॅल्यू, S साठी जे काही इक्वेशन आहे ते काय मिळेल पहा, तर S इज इक्वल टू 1/2 इंटू U प्लस V. इथपर्यंतचा पार्ट आहे तसाच, परंतु या ठिकाणी T जो आहे या T ला आपल्याला कशाने रिप्लेस करायचं, तर या व्हॅल्यूने आपल्याला रिप्लेस करायचंय. मग ती व्हॅल्यू जर आपण T च्या जागी पुट केली तर आपल्याला V मायनस U अपॉन A हे T च्या जागी आपल्याला मिळणार आहे. आपण या ठिकाणी काय करू, ज्या डिनॉमिनेटरच्या टर्म्स आहेत 2 आणि A ह्या डिनॉमिनेटरच्या टर्म्स आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलेल्या डिनॉमिनेटरला, आणि न्यूमरेटरला काय आहे, तर या ठिकाणी U प्लस V इंटू V मायनस U. मग या ठिकाणी तुम्ही V प्लस U लिहा किंवा U प्लस V लिहा, फरक पडत नाही. तर V प्लस U इंटू V मायनस U आपण या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे S इज इक्वल टू आपल्याला V प्लस U इंटू V मायनस U अपॉन टॉईस ऑफ A हे इक्वेशन मिळालं. त्याच्यानंतर
हा डिनॉमिनेटरला जो टॉइस ऑफ ए आपल्याला दिसतोय तो आपण काय करू, लेफ्ट साईडला शिफ्ट करू. आता इथं तो डिनॉमिनेटरला असेल तर इकडे गेल्यानंतर तो काय होईल, न्यूमरेटरला जाईल, एस ला मल्टिप्लाय होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळते, टॉइस ऑफ ए एस इज इक्वल टू फी प्लस यू इंटू फी मायनस यू. आता फी प्लस यू इंटू फी मायनस यू, तर हे जे एक्सपान्शन आहे हे कशाचं एक्सपान्शन आहे, तर फी स्क्वेअर मायनस यू स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. जसं आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपान्शन लिहितो ए प्लस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहितो ए मायनस बी, त्याच पद्धतीने आपण हे जे काही एक्सपान्शन आहे कशाचं एक्सपान्शन आहे, तर व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. म्हणजेच आपला टॉइस ऑफ ए एस इज इक्वल टू काय मिळतंय, तर व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर मिळतंय. मग आता या ठिकाणी आपण काय करणार आहे, हा जो मायनस यू स्क्वेअर आहे तो जर आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केला तर आपल्याला तो प्लस यू स्क्वेअर झालेला प्लस यू स्क्वेअर आपल्याला तो मिळणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काय मिळतं, यू स्क्वेअर प्लस टॉइस ऑफ ए एस. तर हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन जर तुम्ही बघितलं तर या इक्वेशन मध्ये तुम्हाला कोणत्या दोन टर्म मधलं रिलेशन मिळतंय, तर व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन टर्म मधलं रिलेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर पहा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टॉइस ऑफ ए एस हे न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला मिळतंय. दिस इज द न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. तर याच्यामध्ये आपल्याला व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट मधलं रिलेशन पाहायला मिळतंय. तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं जे काही रिलेशन आहे त्याच्यासाठी जे काही इक्वेशन आहे ते आपण डिराईव्ह केलं. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट आणि टाइम मधलं रिलेशन दाखवणार जे काही न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे ते डिराईव्ह केलं. आणि आता आपण या ठिकाणी व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट मधलं रिलेशन दाखवणार जे काही न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आहे ते डिराईव्ह केलं. तर पहा, या टॉपिक मध्ये जर काही क्वेश्चन्स असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये जरूर विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.